सातारा नगरपालिका निवडणुकीत नाराजांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। हद्दवाढ झालेल्या शाहूपुरी प्रभाग क्रमांक 9 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या संजय पाटील यांनी माध्यमांसमोर आपली खदखद व्यक्त केली। शाहूपुरी भागात विविध माध्यमांतून विकास कामे करून देखील राजांकडून उमेदवारी डावलली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। तसेच भागाच्या विकासासाठी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला। प्रभाग क्रमांक 9 मध्ये मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आजपर्यंत मी जी काही विकासाची कामं केलेली आहेत त्या विकासाच्या कामाच्या माध्यमातून आपण गेली 25 वर्ष झालं माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि कालभैरव पॅनल सातत्यानं आपण निवडून दिलेला आहे आणि आपण टाकलेल्या विश्वासात मी परिपूर्ण प्रयत्न करून आपल्याला विकास कामं दिलेली आहेत। कनेर पाणी पुरवठा योजना असेल किंवा बगीचेची कामं असतील, रस्ते, गटर इत्यादी सर्व सुविधा नगरपंचायतीप्रमाणे शाहूपुरीला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। थोडीफार कामं कधीही कुणी असं सांगू शकत नाही की मी 100% कामं केलेली आहेत, कारण आपल्या भागात सातत्यानं नवीन सोसायट्या किंवा प्लॉटिंग होऊन तिथं नवीन राहायला आलेली माणसं आहेत, त्यांना अजूनपर्यंत सुविधा नाहीत, पण ते मिळून जातील। तर बाकीच्यांनी जे सांगितलेले मी हे करीन ते करीन, म्हणून मी प्रत्यक्ष कामं करून मग आपल्यासमोर वार्ड नंबर 9 मधून अर्ज भरलेला आहे। आपण आपल्यावर जो आजपर्यंत मी विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाप्रमाणे आपण मला सर्वजण सहकार्य करून मोठ्या मताधिक्याने निवडून द्या। आपणा सर्वांना माहीत आहे की 20 वर्ष 25 वर्ष सातत्यानं सत्ता मी राखूनसुद्धा मला तिकीट देण्यात आलेलं नाही। माझ्यावर जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर अन्याय केलेला आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे। तरी देखील मी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे। आपण सर्वांनी मला बहुमताने निवडून द्यावे एवढी या प्रसंगी आपणास विनंती करून माझे 2 शब्द सांगतो।